Welcome my dear student. In last lecture we have to discussed about the definition of farm management, objectives of farm management, aspects of farm management, then farm manager and function of farm manager. So today is our second lecture of topic farm management. So the new points, that is a choice of enterprise. First, the important decision which has to taken in farming is the choice of enterprise. The important decision which has taken in the farming is the choice of enterprise. तर विद्यार्थिनींनो, हे आपलं दुसरं लेक्चर आहे या टॉपिकमधील. तर यामध्ये चॉईस ऑफ एंटरप्राइज म्हणजे काय? तर यामध्ये आपण जेव्हा शेती करतो त्यामध्ये शेतीमध्ये वैविध्यपूर्ण शेती जर करत असू तर त्यामध्ये एकच एक पीक किंवा पारंपरिक शेती न करता त्याला काही जोडधंदे आपण करतो, तर त्यालाच आपण एंटरप्राइज असं म्हणू शकतो किंवा व्यवसाय असं सुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये आपण कोणकोणते डिसिजन घेतो फार्म मॅनेजमेंटमध्ये किंवा शेतीच्या व्यवस्थापनामध्ये, तर आणि त्यापासून आपल्याला किती फायदा मिळू शकतो आणि त्यासाठी चॉईस ऑफ एंटरप्राइज हा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे हे आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघा खाली एक्झाम्पल दिलेले आहेत. वन क्रॉप एंटरप्राइज, देन डायव्हर्सिफाईड फार्मिंग, देन व्हेजिटेबल कल्टिवेशन, देन फ्रूट ग्रोईंग ऑर मिक्स्ड क्रॉपिंग. तर यामध्ये वन क्रॉप एंटरप्राइज म्हणजे एकच पीक घेणे, त्यानंतर डायव्हर्सिफाईड फार्मिंग म्हणजे वैविध्यपूर्ण शेती असं आपण त्याला म्हणू शकतो, की ज्यामध्ये एकच पीक न घेता त्यासोबत काही जोडधंदे आपण सांगू शकतो. त्यानंतर व्हेजिटेबल कल्टिवेशन, त्यानंतर फ्रूट ग्रोईंग फळांची शेती, आणि त्याचबरोबर मिक्स फार्मिंग असे वेगवेगळे एंटरप्राइज आपण सांगू शकतो. तर त्यामध्ये सुरुवातीला पहिला आपण बघूया वन क्रॉप. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, समटाइम्स फार्मर प्रोड्युसेस जस्ट वन मेजर क्रॉप दॅट इज शुगर केन. समटाइम्स फार्मर प्रोड्युसेस जस्ट वन मेजर क्रॉप दॅट इज शुगर केन, कॉटन और टोबॅको वेन देर इज अ गुड डिमांड. तर यामध्ये काही वेळेस शेतकरी फक्त एकच मेजर क्रॉप किंवा एकच मुख्य पीक घेतो. त्यामध्ये शुगर केन असेल म्हणजेच ऊस, कॉटन म्हणजेच कापूस किंवा टोबॅको म्हणजेच तंबाखू. तर हे आपण बघितलं तर हे तीनही नगदी पीक आहेत आणि याची डिमांड ही जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे फार्मर हे एकच पीक चॉईस करतो, घेण्याचं ठरवतो. देन सेकंड, farmer can then specialized in that crop and utilize all the resources to get the maximum production and profit. तर जेव्हा फार्मर एकच पीक घेतो तेव्हा तो त्या पिकामध्ये स्पेशलाइज्ड होतो. त्या पिकासंदर्भात ज्या काही अडचणी त्याला येत असतील तर त्याला माहिती असतात आणि तो सॉल्वसुद्धा करतो. तर स्पेशलाइज्ड होतो आणि जे काही त्याकडे रिसोर्सेस आहे, साधनसंपत्ती आहे, समजा पाणी असेल किंवा अदर काही गोष्टी असतील, तर त्या साधनसंपत्तीचा तो पुरेपूर वापर करतो आणि त्यापासून त्याला जास्तीत जास्त उत्पादन आणि नफा मिळवता येतो. देन थर्ड पॉईंट, आता तिसरा पॉईंट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन वन क्रॉप फार्मिंग मॅनेजमेंट इज इझियर. In one crop farming, management is easier and the equipments and other inputs will be minimum. सपोज जर वन क्रॉप फार्मिंग शेतकरी करत असेल तर त्यामध्ये त्याचं मॅनेजमेंट सोपं आहे, व्यवस्थापन सोपं आहे आणि अदर इक्विपमेंट्स म्हणजे जे काही अवजार आहेत त्याच्याकडे किंवा अदर इनपुट्स आहे, जसं बियाणे असेल, पाणी असेल, फर्टिलायझर असतील, तर ह्याचासुद्धा वापर तो कमीत कमी करू शकतो. तर हे झालं वन क्रॉप फार्मिंग किंवा वन क्रॉप, हे वन एंटरप्राइज आपण याला म्हणू शकतो. आता दुसरं आपण बघूया सेकंड, त्यामध्ये आहे डायव्हर्सिफाईड फार्मिंग.
काय डायव्हर्सिफाईड म्हणजे वैविध्यपूर्ण शेती असं आपण त्याला म्हणू शकतो. Then it will reduce the risk of complete loss of income and to drought, pest and diseases. तर याआधी आपण चॉईस ऑफ एंटरप्राइज म्हणजे वन क्रॉप हे बघितलेलं आहे. यानंतर आपण बघूया डायव्हर्सिफाईड फार्मिंग. Diversified farming. Sometimes it may be better to develop diversified farming. काही वेळेस ही डायव्हर्सिफाईड फार्मिंग चांगली असू शकते. सेकंड, द लँड, लेबर, इक्विपमेंट्स अँड अदर फॅक्टर्स आर यूज्ड इफिशियंटली थ्रूआउट द इयर. तर जेव्हा आपण डायव्हर्सिफाईड फार्मिंग करतो, एकापेक्षा जास्त जोडधंदे एंटरप्राइज आपण इन्क्लूड करतो. यामध्ये लँड असेल, जमीन असेल, मजूर असतील, काही अवजारं असतील किंवा अदर फॅक्टर, तर त्याचा इफेक्टिवली आपण यूज करतो. हा वर्षभर आपण करू शकतो, कारण आपण एका वेळेस किंवा एका सीझनमध्ये एकापेक्षा एक पीक घेऊन अनेक जोडधंदे याच्यासोबत याची सांगड घातली तर आपण वर्षभर आपल्याकडे असलेल्या फॅक्टर्सचा वापर आपण करू शकतो. देन थर्ड, इट विल ऑल्सो रिड्यूस द रिस्क ऑफ कम्प्लीट लॉस ऑफ इन्कम ड्यू टू ड्रॉट, पेस्ट अँड डिसीजेस. आणि यामध्ये डायव्हर्सिफाईड फार्मिंगचा असा फायदा आहे की यामध्ये रिस्क फॅक्टर हा कमी असतो, किंवा जर एकच पीक घेतलं तर एका पिकामध्ये जर त्यावरती काही वातावरणाचा किंवा अदर फॅक्टरचा परिणाम झाला तर ते एक पीक आपल्या हातातून कंप्लीट लॉस होऊ शकते. तसा धोका डायव्हर्सिफाईड फार्मिंगमध्ये नसतो. तर यामध्ये रिस्क ही रिड्यूस आपण करू शकतो. कंप्लीट लॉस ऑफ इन्कम की ज्यामुळे ड्रॉट असेल म्हणजे दुष्काळ असेल, पेस्ट असेल तर डिसीज असेल, यामुळे हा कंप्लीट लॉस होऊ शकत नाही. देन सी बघूया, when more than one farm enterprise is combined. when more than one farm enterprise is combined, त्यामध्ये बघा डेअरिंग अँड फॉडर म्हणजे समजा आपण जनावरांच्या दुधासंदर्भात किंवा त्याचं प्रोडक्शन घेत असू, त्याचबरोबर चारा पीक ह्याचं कल्टिवेशन घेत असू, आणि त्याचबरोबर आपण पिकांचंसुद्धा उत्पादन घेत असू, फील्ड क्रॉप, किंवा आपण रेझिंग कॅटल म्हणजे जनावरांचं जे संगोपन आहे ते करत असू, किंवा पोल्ट्री फार्मिंग त्यासोबत क्रॉप प्रोडक्शन घेत असू, तर त्यामुळे आपलं हे प्रॉफिट आहे शेतकऱ्याचं आहे ते वाढू शकते. म्हणून म्हटलं आहे वेन मोर दॅन वन फार्म एंटरप्राइज म्हणजे एकापेक्षा जास्त एंटरप्राइज जर आपण कंबाईन केली, त्यामध्ये डेअरी अँड फॉडर कल्टिवेशन विथ क्रॉप प्रोडक्शन और रेझिंग कॅटल और पोल्ट्री विथ क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीज द प्रॉफिट. देन सेकंड, फ्रूट, व्हेजिटेबल और फ्लॉवर कल्टिवेशन. यामध्ये बघा फ्रूट असेल, व्हेजिटेबल किंवा फुलांचं उत्पादन असेल, किंवा पोल्ट्री किपिंग म्हणजे पोल्ट्री असेल, त्यामध्ये डेअरी असेल, तर हे नेहमीच प्रॉफिटेबल एंटरप्राइज आहे. आणि हे जे आपण समजा पोल्ट्री आपल्याला चालू करायची आहे किंवा डेअरी संबंधित काही व्यवसाय चालू करायचा आहे, तर हा जर ज्या ठिकाणी आपण आपलं प्रोडक्शन नेणार आहोत ते जर जवळ असेल तर आपल्याला जो उत्पादन आहे, प्रॉफिट आहे, हे निश्चितच जास्त मिळू शकते. तर यामध्ये आपण चॉईस ऑफ एंटरप्राइज बघितले. त्यामध्ये बघा वन क्रॉप बघितलं, आपण डायव्हर्सिफाईड फार्मिंग बघितले, वेन मोर दॅन वन फार्म एंटरप्राइजेस, आणि फ्रूट्स, व्हेजिटेबल और फ्लॉवर कल्टिवेशन हे आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण बघूया सिलेक्शन ऑफ फार्म. यामध्ये द सिलेक्शन ऑफ फार्म इज इम्पॉर्टंट इन फार्म बिझनेस ॲज the land is costly atom among all the factors of production
बिग फार्म हॅव ग्रेटर ॲडव्हान्टेज. तर यामध्ये सिलेक्शन ऑफ फार्म हा मुद्दा आपण अभ्यासत आहोत. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, सिलेक्शन ऑफ फार्म इज इम्पॉर्टंट. हा महत्त्वाचा फॅक्टर आहे सिलेक्शन ऑफ फार्म इन द बिझनेस किंवा इन द फार्म बिझनेस, म्हणजे शेतीच्या व्यवसायामध्ये सिलेक्शन ऑफ फार्म हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. ॲज द लँड इज द कॉस्टली ॲटम. आपली जमीन कशी असते, कॉस्टली ॲटम आहे, सर्वात महाग इनपुट्स आपण म्हणू शकतो जमीन आहे अदर फॅक्टरच्या कंपॅरिझनमध्ये. तर आणि ह्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहे, समजा आपल्याकडे जे क्षेत्र आहे शेतीचं ते जास्त असेल तर यापासून मिळणारे ॲडव्हान्टेजेससुद्धा आपल्याला जास्त मिळू शकतात. फॅक्टर्स नॉर्मली कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग अ फार्म आर क्लासिफाईड ॲज. आता यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स नॉर्मली आपण कन्सिडर करू शकतो जेव्हा आपण फार्म सिलेक्ट करतो. तर यामध्ये फिजिकल फॅक्टर, ए, बी इकॉनॉमिक फॅक्टर, सी सोशल फॅक्टर्स आणि डी पर्सनल फॅक्टर. आता ह्यातील जे फॅक्टर्स आहेत 4 ते आपण एक एक एक्सप्लेन करूया, एक एक बघूया. यामध्ये पहिला फॅक्टर्स आहे बघा फिजिकल फॅक्टर. द फिजिकल फॅक्टर्स आर ॲज फॉलोज. यामध्ये पहिला मुद्दा बघा क्लायमेट. इट शुड बी सुटेबल फॉर द एंटरप्राइज अँड क्रॉप टू बी ग्रोन. आपण ज्या काही शेतीमध्ये जे काही उत्पादन घेणार आहोत किंवा जे काही एंटरप्राइजेस आपण सुटेबल बघणार आहोत तर ते असं एंटरप्राइजेस असावं की त्या क्लायमेटला ते सुटेबल असावं. म्हणून आपण म्हटलेलं आहे इट शुड बी सुटेबल फॉर द एंटरप्राइज अँड क्रॉप टू बी ग्रोन. दुसरा मुद्दा बघा सॉईल. इट शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन, 1 मीटर इन डेप्थ, हॅविंग गुड स्ट्रक्चर अँड टेक्स्चर. यामध्ये काय म्हटलेलं बघा इट शुड बी फर्टाईल. सॉईल कशी असणं गरजेचं आहे, फर्टाईल म्हणजे सुपीक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची खोली ही 1 मीटर असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच त्याचं स्ट्रक्चर म्हणजे त्या मातीची रचना आणि टेक्स्चर म्हणजेच पोत म्हणजे रफ आहे, हार्ड आहे असं आपण म्हणू शकतो. आणि स्ट्रक्चर म्हणजेच अरेंजमेंट, सॉईलचे पार्टिकलची अरेंजमेंट. तर ते एकंदरीतच कसं आहे ते आपण फिजिकल फॅक्टरमध्ये कन्सिडर करतो. यानंतर आपण तिसरा फॅक्टर फिजिकल फॅक्टरमध्येच बघूया टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजेच काय तर प्रदेशामध्ये स्वाभाविक रचना एखाद्या जमिनीची असते त्याला आपण टोपोग्राफी म्हणू शकतो. अरेंजमेंट ऑफ द नॅचरल एरिया असं आपण म्हणू शकतो, त्याला टोपोग्राफी म्हणतो. तर टोपोग्राफी इज इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सॉईल इरोजन. टोपोग्राफी म्हणजे समजा जर जमिनीला उतार आहे का, जमीन समतल आहे का, तर जमिनीला उतार असेल तर सॉईल इरोजन हे जास्त होणार आहे, जमिनीची धूप जास्त होणार आहे. त्यानुसार हा मुद्दासुद्धा कन्सिडर करणं तेवढाच महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे टोपोग्राफी इज अ इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉईंट्स ऑफ व्ह्यू ऑफ सॉईल इरोजन, ड्रेनेज, वॉटर लॉगिंग, इरिगेशन अँड यूज ऑफ मशिनरीज. द फार्म शुड बी लेवल्ड. यामध्ये काय म्हटलेलं आहे तर टोपोग्राफीमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जमिनीची धूप, तसंच ड्रेनेज पाण्याचा निचरा, वॉटर लॉगिंग कंडिशन त्या ठिकाणी होते का, पाणी साचून राहते का, त्यानंतर इरिगेशन फॅसिलिटीज आपण कोणकोणत्या देऊ शकतो त्या भागामध्ये, मशिनरीचा कोणकोणत्या वापर करू शकतो, त्यासाठी लँड लेवलिंग असणं हे गरजेचं आहे. हा सगळे जे फॅक्टर्स आहेत ते कशामध्ये येणार टोपोग्राफीमध्ये. त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया. यामध्ये बघा बिफोर सिलेक्शन ऑफ फार्म प्रपोर्शन ऑफ कल्टिवेबल लँड, वेस्ट लँड, पॉइश्चर शुड बी स्टडीड. यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया असं म्हटलेलं आहे, म्हणजे जो काही आपल्याकडे क्षेत्र आहे शेतीचं त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये बिफोर सिलेक्शन ऑफ फार्म म्हणजे फार्म सिलेक्शन करायच्या आधी प्रपोर्शन ऑफ कल्टिवेबल लँड म्हणजे जी काही आपण लँड कल्टिवेट करणार आहोत, ज्या शेतामध्ये आपण सोईंग करणार आहोत का कल्टिवेट करणार आहोत त्याचं प्रपोर्शन. नंतर वेस्ट लँड, त्यामध्ये वेस्ट लँड किती आहे की ज्यामध्ये आपण प्रोडक्शन घेऊ शकत नाही. पॉइश्चर
लँड शुड बी स्टडीज, म्हणजे ज्या ठिकाणी जनावरांना चरण्याची जागा आहे असं म्हणू शकतो पॉश्चर लँड. तर ह्यासुद्धा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. यानंतर 5वा मुद्दा आहे बघा, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ द एक्झिस्टिंग फील्ड. जी काही आपण फील्ड, जी काही सिलेक्शन आपण करणार आहोत त्याचं लेआउट करून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्याची अरेंजमेंटसुद्धा आपल्याला करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर 6th पॉईंट, स्टडी ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. स्टडी ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर यामध्ये बघा फेन्सिंग, ड्रेनेज, बंड. काय म्हटलेलं आहे? फेन्सिंग आणि ड्रेनेज बंड. किंवा यामध्ये फेन्सिंग असेल म्हणजे जी काही क्षेत्र आहे त्याला फेन्सिंग किंवा कुंपण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्या शेताला बांध असणं गरजेचं आहे. हे सगळं आपण स्ट्रक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर 7वा मुद्दा आहे बघा, 6वा मुद्दा आहे वॉटर सप्लाय. यामध्ये सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय अँड डेप्थ ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय अँड डेप्थ ऑफ वॉटर. यामध्ये वॉटर सप्लायचे कोणकोणते सोर्सेस आहे आणि ते किती खोलीपर्यंत आपल्याला पाण्याची उपलब्धता होऊ शकते हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर लोकेशन. नियर टू टाउन, मार्केट रोड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट. जे काही आपल्या शेतीचं क्षेत्र किंवा लोकेशन असणार आहे ते जवळ असायला गरजेचं आहे टाउनच्या किंवा त्या खेड्याच्या. मार्केटसुद्धा जवळ असणं गरजेचं आहे. त्याबरोबर जे काही आपण आपलं प्रोडक्शन नियर बाय मार्केटला नेणार आहे त्यासाठी रोड, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट हे सुद्धा जवळ असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सिलेक्शन ऑफ लँड किंवा सिलेक्शन ऑफ फार्म गरजेचं आहे. हे सगळं आपण कशामध्ये बघितलेलं आहे? फिजिकल फॅक्टर. त्यामध्ये परत आपण एकदा बघूया फिजिकल फॅक्टरमध्ये कोणकोणते पॉईंट्स आपण कन्सिडर केले. क्लायमेट, सॉईल, टोपोग्राफी, डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ द एक्झिस्टिंग फील्ड. यानंतर वॉटर सप्लाय आणि लोकेशन हे मुद्दे आपण डिस्कस केलेले आहेत. यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया इकॉनॉमिक फॅक्टर. दुसरा जो फॅक्टर आहे आपण पहिला बघितला आहे फिजिकल फॅक्टर, आता दुसरा आपण बघणार आहोत इकॉनॉमिक फॅक्टर. तर यामध्ये बघा करंट प्राईस ऑफ द लँड इन द लोकॅलिटी. ज्या लोकॅलिटीमध्ये जे शेतीचं क्षेत्र आहे तर त्याचं करंट प्राईस काय आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर सेकंड, द अमाऊंट ऑफ मनी द फार्मर कॅन इन्व्हेस्ट. अमाऊंट ऑफ मनी द फार्मर कॅन इन्व्हेस्ट म्हणजे फार्मरकडे त्या लँडमध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा त्या शेतीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किती पैसे त्याला गरजेचे आहे किंवा त्याच्याकडे किती पैसे आहेत हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपण चॉईस ऑफ एंटरप्राइजेस करणार आहोत. देन थर्ड, अवेलेबिलिटी ऑफ लोन अँड द रेट ऑफ इंटरेस्ट. अवेलेबिलिटी ऑफ लोन म्हणजे समजा जर आपल्याला डायव्हर्सिफाईड फार्मिंग करायची आहे, एका वेळेस आपल्याला जोडधंदा आणि क्रॉप प्रोडक्शनसुद्धा घ्यायचं असेल तर कोणकोणत्या पिकासाठी लोन अवेलेबल आहे का, आपल्याला मिळू शकते का आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, तो आपण पेड करू शकतो का, ह्यासुद्धा फॅक्टर आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यानंतर टॅक्स शुड बी पेड. आधीचं काही लोन आहेत का, त्याचं काही टॅक्सेस आपल्याला पडतात का हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. पेड केलेले आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यानंतर लेबर, देअर अवेलेबिलिटी, वेजेस टाईप अँड वर्किंग अवर्स इन द एरिया. ज्या एरियामध्ये शेतीचं क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपण फार्मिंग करणार आहोत, शेतीचं व्यवस्थापन करणार आहोत, त्यामध्ये मजूर आहेत का, त्यांची कमतरता तर नाही, त्यांची अवेलेबिलिटी किती आहे, आपल्याला किती प्रमाणात मिळू शकतात, त्यांचा रोज काम करण्याचा रेट किती आहे, वेजेस किती आहेत, कशा प्रकारचे आहेत, त्याचा काम करण्याचा कालावधी किती तासांचा आहे त्या एरियामध्ये, हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आपण इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये काय बघितलेलं आहे? करंट प्राईस ऑफ द लँड इन द लोकॅलिटी, द अमाऊंट ऑफ मनी द फार्मर कॅन इन्व्हेस्ट, अवेलेबिलिटी ऑफ लोन अँड द रेट ऑफ इंटरेस्ट पेड, टॅक्सेस टू बी पेड, लेबर, देअर अवेलेबिलिटी, वेजेस टाईप अँड वर्किंग अवर्स इन द एरिया.
आपण दुसरा फॅक्टर बघितला आहे इकॉनॉमिक फॅक्टर. यानंतर आपण तिसरा फॅक्टर बघणार आहोत सोशल फॅक्टर्स. इट इन्क्लूड्स टाईप ऑफ नेबरर्स अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड द न्यू कमर शुड बी स्टडी. सोशल फॅक्टर्समध्ये आपले जे नेबर्स आहे किंवा आपल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांचा ॲटिट्यूड आपल्याबद्दल कसा आहे, जे काही नवीन शेती करणार आहेत त्याबद्दल कसा आहे ह्याचासुद्धा अभ्यास आपल्याला करणं तितकंच गरजेचं आहे. कारण यामध्ये काही गोष्टी आपल्याला जे काही आपले नेबर्स आहेत त्यांच्याकडून पण अपेक्षित असतात, काही मदतसुद्धा अपेक्षित असते. त्यामुळे त्यांच्यासोबत जे काही संबंध आहे आपले ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मेंटेन करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणून तो फॅक्टरसुद्धा आपण इथे कन्सिडर केलेला आहे सोशल फॅक्टर. त्यानंतर पुढचा आपण फॅक्टर बघणार आहोत पर्सनल फॅक्टर. यामध्ये बघा दीज फॅक्टर्स कन्सिस्ट ऑफ फॅसिलिटीज सच ॲज स्कूलिंग, मेडिकल, ट्रान्सपोर्ट अँड बँकिंग शुड बी अवेलेबल. म्हणजे पर्सनल म्हणजे आपण या ठिकाणी आपला विचार करणार आहोत. यामध्ये फॅक्टर कन्सिस्ट ऑफ फॅसिलिटीज, कोणकोणत्या फॅसिलिटीज आपल्यालासुद्धा गरजेच्या आहे. त्यामध्ये स्कूलिंग म्हणजे जवळ स्कूल आहे का, नंतर मेडिकल फॅसिलिटी आपल्याला मिळेल का, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी आहे, फ्रिक्वेन्सी कशी आहे आणि बँकिंग फॅसिलिटीसुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तर यामध्ये पर्सनलमध्ये आपण स्कूलिंग, मेडिकल, ट्रान्सपोर्ट अँड बँकिंग फॅसिलिटीज याचा आपण विचार करणार आहोत. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया फार्म लेआउट. पुढचा मुद्दा आपण बघूया फार्म लेआउट. तर यामध्ये फार्म लेआउट्स इन्क्लूड फार्म स्टेड्स ऑर फार्म बिल्डिंग. यामध्ये फार्म स्टेड म्हणजेच एखादी बिल्डिंग आपण शेतामध्ये उभारणार आहोत त्याला आपण फार्म स्टेड असं म्हणतो. फार्म स्टेड ऑर फार्म बिल्डिंग, नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ द फील्ड्स. त्याबद्दल आपल्याला त्याचा शेप कसा असलेला पाहिजे, किती बिल्डिंग्स किंवा किती फार्म लेआउट आपल्याला करणं गरजेचं आहे, फार्म स्टेट किंवा फार्म बिल्डिंग, आणि फील्डमध्ये त्याची अरेंजमेंट कशी असणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे सी, अदर स्ट्रक्चर इन्क्लुडिंग थ्रेशिंग फ्लोअर्स, फार्म रोड्स, बर्न्स, मॅन्युअर पीट, इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल अँड फार्म फेन्सिंग. अदर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला थ्रेशिंग फ्लोअर आहे का, ज्या ठिकाणी आपण पिकांची काढणी करणार आहोत ती जागा आपल्याला उपलब्ध आहे का. नंतर आपल्या फार्ममध्ये यायजायसाठी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रोडची फॅसिलिटी आहे का. नंतर बर्न्स आहेत का, म्हणजे शेतीला जे बांध असतात ते पण गरजेचे आहेत. मॅन्युअर पीट्स, ज्या ठिकाणी आपण खतं तयार करतो ते आहेत का. इरिगेशन फॅसिलिटीज मिळेल का आपल्याला. नंतर ड्रेनेज चॅनल्स आहेत का की ज्याद्वारे आपण प्रॉपर एक्सेस वॉटर रिमूव्ह करू शकतो. आणि फार्म फेन्सिंग म्हणजेच शेतीला कुंपण. ह्या सगळ्या गोष्टी आपण फार्म लेआउटमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये आपण पहिलं बघूया फार्म स्टेड ऑर फार्म बिल्डिंग. यामध्ये कन्सिस्ट ऑफ मेनी टाईप्स ऑफ बिल्डिंग, दॅट इज रेसिडेन्शियल बिल्डिंग, लेबर क्वार्टर, कॅटल शेड, इम्प्लिमेंट शेड, ग्रेन गोडाऊन, फॉडर शेड एक्सेट्रा. यामध्ये आपण काय बघणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग फार्म स्टेड यामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये रेसिडेन्शियल काही बिल्डिंग्स आपल्या असणार आहेत. त्यानंतर लेबर क्वार्टर, जे काही मजूर शेतामध्ये काम करणार आहेत त्यांच्यासाठी काही क्वार्टर्स. नंतर कॅटल शेड म्हणजे जनावरांसाठी शेड. त्याचबरोबर इम्प्लिमेंट्स, जे काही शेतीमधील अवजारे आहेत ते सुद्धा ठेवण्यासाठी आपल्याला शेड लागणार आहे. नंतर ग्रेन गोडाऊन, जे काही आपलं प्रोडक्शन आहे तर ते साठवून ठेवायसाठी आपल्याला काही गोडाऊनची गरज असणार आहे, ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. नंतर फॉडर शेड, समजा आपण वैरण याचं प्रोडक्शन घेत असू, चारा पीक घेत असू तर ते सुद्धा जनावरांसाठी साठवून ठेवायसाठी आपल्याला त्यासाठी सुद्धा शेड लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फार्म स्टेडमध्ये इन्क्लूड करणार आहोत. ॲज अ जनरल प्रॅक्टिस 2% ऑफ द फार्म एरिया इज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म स्टेड. म्हणजे जनरली आपण बघितलं तर फार्म एरिया, जे काही आपलं शेतीचं क्षेत्र आहे त्याच्या 2% आपण
जो भाग आहे तो ज्या फार्म स्टेट किंवा बिल्डिंग यासाठी वापरणार आहोत, म्हणून म्हटलेलं आहे फार्म एरिया इज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म स्टे. आता त्यासाठी आपण कोणकोणते फॅक्टर कन्सिडर करणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघा, द फॉलोइंग कन्सिडरेशन शुड बी मेड. द फार्म स्टेट शुड बी लोकेटेड ऑन द हाय ग्राउंड अँड शुड हॅव इझी अप्रोच. हाय ग्राउंड ह्यासाठी आपल्याला मोठं जे ग्राउंड आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला इझिली त्याला अप्रोच होता येईल अशा प्रकारचे फार्म स्टेट आपल्याला असणं गरजेचं आहे. सेकंड, इट शुड बी ॲट द कॉर्नर ऑफ द फार्म. इट शुड बी ॲट द कॉर्नर ऑफ द ऑर सेंटर ऑफ द फार्म. म्हणजे ते कसे असले पाहिजे तर ते सेंटरला असणं गरजेचं आहे. त्यानंतर बिल्डिंग शुड बी नियर द सोर्स ऑफ वॉटर. ज्या काही बिल्डिंग आहेत तर त्या कशा असणं गरजेचं आहे तर त्या बिल्डिंगजवळ वॉटरचा सोर्स असणंसुद्धा गरजेचं आहे. देन कॅटल शेड, फॉडर स्टोरेज, मॅन्युअल पीट शुड बी नियर टू इच अदर. जसं कॅटल शेड असेल, फॉडर स्टोरेज असेल, म्हणजेच या ठिकाणी बघा कॅटल शेडला फॉडर किंवा चारा हा जास्त लागणार आहे, त्यामुळे ते जवळजवळ असेल तर आपल्याला त्याबद्दल अडचण येणार नाही. नंतर त्याचप्रमाणे मॅन्युअल पीट्स म्हणजे कॅटलपासून जे काही बाय प्रोडक्ट्स आहे, रॉ मटेरियल आहे, जसं कावडंग असेल, स्लरी असेल, तर ते आपल्याला इझी त्या ठिकाणी मॅन्युअल स्पीटमध्ये नेता येणं शक्य होईल जर आपल्याला ते जवळजवळ असतील तर. म्हणून म्हटलेलं आहे कॅटल शेड, फॉडर स्टोरेज अँड मॅन्युअल पीट्स शुड बी नियर टू इच अदर. देन ग्रेन गो डाऊन, थ्रेशिंग फ्लोअर शुड बी नियर टू इच अदर. म्हणजे ज्या ठिकाणी ग्रेन गो डाऊन आहे त्याच ठिकाणी जवळपास थ्रेशिंग फ्लोअर असेल तर ते आपल्याला थ्रेशिंग किंवा काढणी झालेलं जे उत्पादन आहे ते जवळ आपल्याला ग्रेन गोडाऊनला ट्रान्सफर करता येऊ शकतो. तर यामध्ये बघा आपण कोणकोणते मुद्दे अभ्यासलेले आहे. फॉलोइंग फार्म स्टेट आणि फार्म बिल्डिंगमध्ये आपण 2% जो एरिया आहे तो फार्म स्टेटसाठी ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये आपण बघितलेलं आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग, लेबर क्वार्टर, कॅटल शेड, इम्प्लिमेंट शेड, ग्रेन गोडाऊन आणि फॉडर शेड. यामध्ये पहिला मुद्दा बघा म्हटलं आहे ते इझी अप्रोच असणं गरजेचं आहे. नंतर सेंटरला असणं गरजेचं आहे. नंतर ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगजवळ वॉटर सोर्स हा जवळ असणं गरजेचं आहे. जर कॅटल शेड असेल तर त्याजवळ फॉडर स्टोरेज आणि मॅन्युअल पीट्स हे जवळजवळ असणं गरजेचं आहे फार्म स्टेट. आणि ग्रेन गोडाऊन असेल तर त्याजवळ थ्रेशिंग फ्लोअर असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. यानंतर आपण बघूया नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ द फार्म फील्ड. ते किती संख्या त्याची असली पाहिजे, त्याचा साईज, अरेंजमेंट कशी असावी याबद्दल आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघा लार्ज फील्ड सेव लेबर अँड लार्ज स्केल फार्म मशिनरी टू बी यूज. लार्ज फील्ड सेव लेबर वेन लार्ज स्केल फार्म मशिनरी टू बी यूज. म्हणजे समजा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर फार्म मशिनरी आहेत, अवजार आहेत, तर आपण याचा यूज केला तर आपण लेबर जास्त प्रमाणामध्ये फील्डमध्ये वापरणार नाही किंवा त्याचा आपण सेविंग करू शकतो. देन द फील्ड शुड बी रेक्टँग्युलर इन शेप. आपली जी फील्ड असली पाहिजे ती कुठल्या शेपची असली पाहिजे, रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती असणं गरजेचं आहे. त्यानंतर द साईज ऑफ फार्म फील्ड इज गवर्न्ड बाय फॅक्टर दॅट इज टोपोग्राफी ऑफ द फार्म, सोर्स ऑफ इरिगेशन अँड नेचर ऑफ फार्म एंटरप्राइज. जी साईज आहे आपल्या फार्मची ती साईज कोणकोणते फॅक्टर गवर्न करते तर त्यामध्ये टोपोग्राफी, नॅचरल जी रचना आहे ती कशी असेल, इरिगेशन फॅसिलिटीज काय आहे आणि आपण कोणतं एंटरप्राइजेस, नेचर ऑफ एंटरप्राइजेस आपलं कुठलं असणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर फील्ड बाउंड्रीज शुड बी रेग्युलर टू अवॉइड एनी वेस्टेज ऑफ द लँड. यामध्ये जे काही आपलं फील्ड आहे किंवा जे काही शेतीचं क्षेत्र आहे त्याला आपण बाउंड्रीज व्यवस्थित आखणं गरजेचं आहे. कारण त्या जर बाउंड्री आपण व्यवस्थित आखल्या नाही तर आपला काही भाग हा वेस्ट होऊ शकतो आणि तो वेस्ट किंवा ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला फील्ड बाउंड्रीज ह्या रेग्युलर किंवा व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
यानंतर आपण बघूया अदर स्ट्रक्चर. यामध्ये फार्म रोड. आता फार्म रोडमध्ये बघा, वन मेन रोड अबाउट 5 मीटर विड्थ मे बी कन्स्ट्रक्टेड. वन मेन रोड, या ठिकाणी एक मुख्य रस्ता आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्याची जी रुंदी आहे ती जवळपास 5 मीटर असणं गरजेचं आहे. देन इट शुड बी जॉईंड बाय सेकंडरी रोड ऑफ 3 मीटर्स वाईड. त्यासोबत त्याला जॉईन असलेला जो सेकंडरी दुसरा रस्ता आहे तो 3 मीटर रुंदीचा असणं गरजेचं आहे. देन देअर शुड बी शॉलो channels on both side of the road for facilitating drainage of rainwater. जेव्हा आपण रस्ता तयार करणार आहोत तर या रोडच्या साईडला एक छोटेसे ड्रेनेज सिस्टीम दोन्ही साईडला असणं गरजेचं आहे की जेणेकरून जे काही पावसाचं पाणी असेल तर त्या पावसाचा पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. हे आपण सगळं बघितलं आहे अदर स्ट्रक्चर. म्हणजे फार्म रोड हे आपण कशामध्ये बघितलं आहे तर अदर स्ट्रक्चर यामध्ये बघितलेलं आहे. आता यामध्ये बघा आपण कोणकोणते मुद्दे अभ्यासलेले आहेत ते आपण बघूया आज. यामध्ये आपण पहिला मुद्दा आपण बघितला आहे सिलेक्शन ऑफ एंटरप्राइज. यामध्ये वन क्रॉप, डायव्हर्सिफाईड फार्मिंग, नंतर वेन मोर दॅन वन फार्म एंटरप्राइजेस, फ्रूट व्हेजिटेबल अँड फ्लॉवर कल्टिवेशन. त्यानंतर आपण सिलेक्शन ऑफ फार्म बघितले. यामध्ये डिफरंट फॅक्टर्स आपण बघितले, एकूण 4 फॅक्टर्स. त्यामध्ये फिजिकल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर, सोशल फॅक्टर आणि पर्सनल फॅक्टर. त्यानंतर आपण बघितलं आहे फार्म लेआउट. यामध्ये फार्मस्टेड ऑफ फार्म बिल्डिंग, नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फार्म फील्ड आणि अदर स्ट्रक्चर हे आपण मुद्दे अभ्यासलेले आहेत. आणि यातील पुढचं जे लेक्चर आहे यातील पुढचे आपण मुद्दे अभ्यासणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.